गजवदना गणनायका करा कृपा आशीर्वाद द्यावो सभा मंडपी झाली दाटी तुम्ही दिया हो अमुचा पाठी रसिक जन पुरुष जन आई कथेची करुण कहाणी विदुहतेची करुण कहाणी विदुहतेची करुण कहाणी विदुहतेची करुण कहाणी सुंदर गावचा नाम्या ऐका त्याची कहाणी लई शिकला शहरात नोकरी बंगला पैसा कमावला त्याने राहू लागला रुबाबात लग्न त्याने केलं पाणी कौतुक सांगू गिडी लगीन करून आणली पारो बघुडी ऐशी फागुक त्याची ऐशी फागुक पण आजच्या हिच्या मात्र गाव रांग म्हणला बायकोला वंशाला कुलदीपक हवा कुलदीपक हवा कुलदीपक हवा मुलगा हवा मुलगा हे मुलगा हवा मुलगा हे मुलगा हवा मुलगा झिंजीरा 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 सुंदरा काय हो अगं तयारी करून कुठे चालले कुठे जाऊ बरी आठवण झाली तुम्ही मला घेऊन चला ना अगं पण सांग की तुला मी कुठे घेऊन जाऊ मला नाही बोल मला डॉक्टर बाईंकडे जायचे आहे डॉक्टर बाईंकडे का म्हणून जाणार तू असं काय करता इकडे या कानात सांगते तुमच्या काय नाम्या भरलेल्या घरात काय चाललंय तुम्हा दोघांचं आणि काय ग सुनबाई इतकं नटणं मुरडणं कसलं चाललंय जा तिकडे कपड्याचा भारा पडलाय मोरी कपडे धुवून घे आई काय रे आई आई करतो बदाम तूप घालून शिरा बनवलाय घे खा तू काय ग अशी घुम्यासारखी उभी आहेस चल निघ आई हे बघ त्या शिऱ्याची खरी गरज आहे सुंदराला नाही म्हणजे तशी मलाच गरज आहे पण त्याचं काय नाही तिला ना वा ग वा बरं झालं बाई सुटले मी एकदाची अगो माझे पोरी ये ये इकडे ये आई शिरा हा आणि ते घे ग पोरी शिरा खा हे बघ पोरी बरीच वर्ष झाली या घराण्यात पाळणा काही हल्ला नाही आता तुझ्यामुळे पाळणा आणणार आहे आपल्या बायकांचा जन्म फार वाईट ग म्हणून तुला सांगते आपल्या घराण्याला वंशाचा दिवा मुलगाच हवा समजली ठीक आहे माझ्या हातात आहे का निसर्गाची करणी आहे ती ठरलं ते ठरलं नाम्या सांग रे तिला आपल्या घराण्याला दिवा हवा कुलदीपक हवा काय रे नाम्या हो की नाही हो हो आई म्हणते ते बरोबर आहे मलाही मुलगाच पाहिजे बरोबर काय शिकलेले आहात हे आपल्या का हातात आहे ठरलं पण आई पण नाही आणि बिन नाही अहो तुम्ही तरी समजावून सांगा तो काय मला समजावून सांगणार अहो मूल जन्माला येण्या अगोदर काच हवा असं कसे ठरवता जे आहे ते करूया देवाचं देणं आहे भाव नको तारी पाक फुलवूया तरी अगं मी काही करू शकत नाही आईची इच्छा ती माझी इच्छा माझ्याही मनात तेच आहे ग आणि माझ्या मनाचं काय किती मी स्वप्न पाहिले आई वडील बहीण भाऊ चार नात्यांना सोड लाडाचं माहेर सोडून तुमच्या भरोश्यावर पण येथे तुला काय कमी आहे ग आपण एक काम करूया माझे एक ओळखीचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे सोनोग्राफी करून मुलगा की मुलगी ते पाहू कसं आणि मुलगी असेल तर सोपं आहे ॲबॉर्शन करायचं काय बोलत आहे आणि पुन्हा मुलगी असेल तर अगं किती मूर्ख तू पुन्हा आज मानव चंद्रावर पोहोचलाय आणि तुमचे कसले पुरसटलेले विचार मला नाही असं करायचं तुझ्यावर किती विसंबून होत
चल निघूया. ज्यापासून दूर होता डोळ्यात आलं पाणी, तुझे विचार ऐकून माझ्या काळजाचं झालं पाणी. लग्नापूर्वी आपण दिल्या होत्या धटापाती झालं आगे पाऊल बाळासाठी. नाही करायला हटा फक्त मुलग्यासाठी. खरंच त्याते वचन जे ऐकले या कानाने, हे मांडला हे मांडला हे मांडला या दोन जीवांचा खेळ मांडला मांडला. डॉक्टर रिपोर्ट काय आहे आमच्या मनाप्रमाणे? होय होय, म्हणजे असं पहा. पण डॉक्टर स्पष्ट काय ते सांगा. हे पहा नामदेव, सोनोग्राफीचा रिपोर्ट नाही सांगता येणार. आजार कायद्याने बांधलेला आहे. कायद्याचं ना मग काय द्यायचं ते सांगा, म्हणजे प्रश्न मिटला. छे छे, इथे असं चालत नाही. तो बोर्ड वाचला का? हो, गर्भजन निदानानंतर. डॉक्टर पण ह्यातूनही काहीतरी मार्ग निघेलच की. तुम्ही म्हणाल तर. काय म्हणतो, जरा आत या. अरे देवा, काय झालं हे? आईला कळलं तर घराबाहेर काढायचं आपल्याला. काय झालं? रिपोर्ट काय आहे? अजून तुझ्या डोक्यात प्रकाश नाही पडला वाटतं. अगं, तू मुलीला जन्म देणार आहेस, मुलीला. मग काय झालं? काय झालं? आकाश कोसळलं. घरी चल, मग कळेल तुला. काय रे नाम्या, मरत्या माणसावानी खोपाड का घेऊन आलास? नाही आई, तुला पण तसं काही घाबरायचं कारण? ए नाम्या, वाकड्यात नको शिरू, सरळ काय ते सांग. डॉक्टर कडे गेला होतास ना? काय सांगितलं डॉक्टरांनी? मुलगा की मुलगी? आई तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी गप रे नाम्या, तू नीट सांगत नाहीस ना, म्हणजे मुलगीच ना. आपल्याला मुलगी नकोय. आत्ताच डॉक्टरांकडे जा. थांबा, हे लावलंय काय सारं तुम्ही? माझ्या मनाचा तुम्ही विचारच करीत नाही. ए पोरी, खबरदार पुढे बोललीस तर. घराण्याचं नाव चालवायला मुलगा हवाय, मुलगा. मुलगा हवाय मुलगा म्हणे. ताई, माई, आक्का, मैत्रिणींनो, या सारे या. सांगा माझ्या सासूबाईंना, समजावून सांगा. हा कोण? आमच्या खाजगी गोष्टीत नाक खुपसणाऱ्या तुम्ही कोण? आणि तू ये ना बोलावलं, पण तुझी सुटका नाही. तुला दवाखान्यात जावंच लागेल. नाम्या, घेऊन जा हिला. काय म्हणता काय तुम्ही? जन्माला येणाऱ्या मुलीची जन्म होण्या अगोदरच हत्या करायची? त्यात कसली हत्या? तो काय जीव असतो? होय, तो जीवच असतो. जन्म होण्या अगोदर जो भ्रूण असतो त्यात जीव हा असतोच. त्याची हत्या म्हणजे स्त्री भ्रूण हत्या होय. मातेच्या पोटी प्रत्यक्षात येतो, त्याच जीवाचं अंकुरण होतं. त्याची हत्या करायची? अगं, पण तो मुलीचा जीव आहे. त्या जन्माला आल्या काय मेल्या काय, काय फरक पडतो? असं त्यांना जन्म न देण्याचे कारण काय? मुलीला जन्म देऊन करायचं काय? त्या म्हणजे भुईला भात वाढवायचं, नंतर भरपूर हुंडा देऊन सासरी झाडायचं. संबंध संपला. मुलगा हा घराण्याचा, वंशाचा किंवा असो, घराण्याचं नाव चालवणार असतो. तुमचे आडनाव चालवणे म्हणजे वंश चालवणे का? वंश चालवतात मुली, पुढच्या पिढीला वाढवण्याचे काम करतात मुली. नामदेवा, विचार कर.
तुला जन्म द्यायला, तुझे पालन पोषण करायला आई पाहिजे. खेळायला, वागण्याला, आखी बांधायला, वळणी करायला बहीण पाहिजे. प्रेम करायला प्रेयशी पाहिजे, पत्नी पाहिजे. मग मुलगी का नको? मुलगी का नको? मुलगी का नको? हा, ती काय म्हातारपणी आई बाबाला सांभाळते होय, कमी शिकते, नंतर घरीच बसते. तुम्ही बसवता तिला घरी, घर कामाला लावून तूप रोटी मुलाला आणि खरकट मात्र मुलीला. का असा भेदभाव करता? शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या मुलगी परिपूर्ण असतेच. बुद्धिमत्ता, धर्मकार्य, समाजकार्य, राजकारण, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान यात कणपरी मागे नसते. प्राचीन काळापासून हा सिलसिला चालू आहे. ब्रह्मवादिनी गार्गी मैत्रेयी जाहल्या, रणरागिणी झाशीची राणी विद्यादायी सावित्रीबाई फुले जाहल्या. नव्या युगातील रमाबाई आंबेडकर, पंतप्रधान इंदिरा गांधी, कल्पना चावला घेत असे आकाशी झेल. पी.टी. उषा, अंजली भागवत या क्रीडा निपुण. सागर कन्या रुपाली रेपाळे तर एव्हरेस्ट चढून जाते कृष्णा पाटील. नवा आदर्शांचा सिंधुताई सपकाळ, गौरव साऱ्या जगाला प्रतिभाताई पाटील यांना. 10वी-12वीच्या परीक्षा असो की इंजिनियर, शास्त्रज्ञ असो, या दहामध्ये 7 गुणवंत मुली असतात. मुलाला कुलदीपक म्हणून मिरवायचे आणि तोच मुलगा कधी कधी अतिलाडाने बिघडतो आणि आई वडिलांना वाईट दिवस पाहायला लावतो. घरात एक पुरुष शिकला तर एकच व्यक्ती शिकते, पण एक स्त्री शिकते तेव्हा साऱ्या कुटुंबाला शिकविते. अरे, हे लक्ष्मी पूजन करता, सरस्वतीला वंदिता, आधी शक्तीला मानता, मुलीचा जन्म का नाकारता? पण तसे पाहिले तर पुरुषांमध्ये थोर माणसे होऊन गेली, जसे की महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, राणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज. अरे जिजाऊ होत्या म्हणून शिवबा घडले ना. प्रत्येक थोर पुरुषामागे एक स्त्री असते. ती कधी आईच्या, बहिणीच्या, कधी पत्नीच्या रूपात असते. मोहनदास करमचंद गांधींना संस्कार करणारी माता होती, म्हणूनच ते महात्मा गांधी झाले. ज्योतिबा फुलेंना त्यांच्या पत्नीने साथ दिली म्हणूनच ते महात्मा फुले झाले ना. सृष्टीच्या निर्मात्याने निसर्ग तोड राखण्यासाठी स्त्री आणि पुरुष निर्माण केले. त्यातील स्त्री जर नष्ट झाली तर निसर्ग कोप होईल, सारी सृष्टी रसतळाला जाईल. हा सिलसिला असाच चालू राहिला तर सामाजिक समस्या निर्माण होतील, विवाह संबंधीच्या समस्या निर्माण होतील. माणसाने जंगलतोड केली तर तो प्रदूषणाच्या दावडीत सापडला. निसर्गातील जीवनचक्र तोडले, पृथ्वीवर संकटे आणली. माणसा, याद राख, निसर्गाची छेड काढशील तर त्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. सावध राहा माणसा, सावध राहा. तुम्ही एका जीवाची हत्या करायला नको. जीव काय बोलतो ते तरी ऐका. नका हो मला मारू. आई, नको ग मला मारू. मी काय असा गुन्हा केला की त्यामुळे तुम्हाला मारायला निघाला? मला तुमच्या सुंदर सुंदर दुनियेत यायचं आहे. ते सुंदर जग मला पाहायचे आहे. ती सुंदर पहाड, तो छान छान सूर्योदय मला पाहायचा. ती पक्ष्यांची किलबिल ऐकायची आहे. झऱ्याच्या पाण्यात न्याहाळायचे आहे. मोगऱ्या कळ्यांचा सुगंध लुटायचा आहे. मला खूप खूप जगायचं आहे. खूप खूप मोठं व्हायचं आहे. बॅरिस्टर नाही झाले तर निदान एक परिपूर्ण स्त्री तरी होईल. मग येऊ ना मी बाबा, येऊ ना ग आई. आजी, मी येते ना, मी येते, मी येते. देवा रे देवा, विठ्ठला, मी भयंकर पाप करणार होते. मुलीनो, तुम्ही मला या पापापासून वाचवलं. सुंदरा, क्षमा कर मला. तुला दिलेल्या वचनापासून मी ढळलो होतो. तू मला सावरले. तुम्ही सावरला आणि योग्य मार्गाला आला, त्यातच तुमचा मोठेपणा आहे. लक्ष्मी पूजिता सरस्वतीला वंदिता आदिशक्तीला माता वंशाच्या दिव्यासाठी जीव होतो वेडा पिसा, त्याचा नाही भरवसा तरी मनातून जाईना. नका करू भेदभाव मुला मुलींचा, तुम्ही बदलून टाकू समाजाला नवी रीतही मांडू. माणसाला सोडा आता जुना काळ, मानव गेला चंद्रावर, शोभा वाढवा संसाराची. तुम्ही विचार करा जरा, स्त्री भ्रूण हत्या टाळा तुम्ही.
तुम्ही विचार करा जरा स्त्री भ्रूण हत्या टाळ. तुम्ही विचार करा जरा स्त्री भ्रूण हत्या टाळ. आई हवी, बहीण हवी, बायको हवी, मग मुलगी तुम्हाला का नको. तुम्ही विचार करा जरा स्त्री भ्रूण हत्या टाळ. तुम्ही विचार करा जरा स्त्री भ्रूण हत्या टाळ. तुम्ही विचार करा जरा स्त्री